मित्रांनो नमस्कार. आजच्या सत्रामध्ये मी श्री वानखेडे सर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत मित्रांनो सेतू अभ्यासक्रम, आणि या सेतू अभ्यासक्रमाअंतर्गत वर्ग 10वीसाठी विषय गणित आहे. दिवस 39वा आहे मित्रांनो. 39व्या दिवसाअंतर्गत आपण उपघटक घेणार आहोत गुणोत्तरावरील शाब्दिक उदाहरणे भाग 2. गुणोत्तरावरील शाब्दिक उदाहरणे भाग 2 आणि क्षमता विधान आहे. विद्यार्थ्यांना गुणोत्तरावरील शाब्दिक उदाहरणे सोडविता येतात किंवा सोडविता येणे ही क्षमता आहे आजची. डिअर स्टुडंट, वेलकम in my class. Today's we are going to see about Setu Abhyasgram, day 39, mathematics, class 10, and today's topic, word problems based on ratio and proportion, part 2. Word problems based on ratio and proportion, part 2. And today's competency statements: students should be able to solve word problem on ratio. Student should be able to solve word problems based on ratio and proportion, part 2. Let's see today's syllabus. भूमितीमधील सुद्धा काही उदाहरणे आपण गुणोत्तराची संकल्पना वापरून सोडवू शकतो. याकरता आपल्याला त्या भौमितिक आकृत्यांचे गुणधर्म माहिती असणे आवश्यक आहे. जसे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते, ही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे समद्विभुज त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतात. ह्या काही फंडामेंटल गोष्टी ज्या आहेत भूमितीच्या संदर्भातील, ते तुम्हाला आपल्याला सर्वांना माहिती असणे गरजेचे आहे. तरच आपण ते उदाहरणे चांगल्या प्रकारे सोडवू शकतो. सम ऑफ द प्रॉब्लेम इन ज्योमेट्री वी कॅन सॉल्व बाय युजिंग कन्सेप्ट ऑफ रेशियो. फॉर दॅट वी ऑल्सो नीड नो द प्रॉपर्टीज ऑफ ज्योमेट्रिक फिगर. For example, we know that the sum of the angles of triangles is equal to 180 degree, and also other things which is to be know about the properties of geometric construction, geometric equation, geometric figures, etc. भौमितीच्या ज्या काही आकृती असतील त्या संबंधीची आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. त्यांचे गुणधर्म माहिती असणे गरजेचे आहे. प्रॉपर्टीज ऑफ दी ज्योमेट्रिक फिगर्स. चला तर पाहूया नेक्स्ट काय. या ठिकाणी पहिलं एक प्रॉब्लेम दिलेला आहे, आपल्याला उदाहरण सोडून दिलेलं आहे. समांतरभुज चौकोन ABCD मध्ये लगतच्या कोनाचे माप, त्याच्या मापाचे गुणोत्तर आहे 2:3 आहे. तर त्या कोनाची मापे काढायची आपल्याला मित्रांनो. हे एक उदाहरण आहे. या ठिकाणी समांतरभुज चौकोन आहे ABCD, आणि या समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनांच्या मापांचे गुणोत्तर 2:3 आहे हे दिलेलं आहे आपल्याला. तर त्या कोनाचे माप काढायचे आहे. लगतच्या कोनाच्या मापाचे गुणोत्तर आहे 2:3. वरील उदाहरणात समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन पूरक असतात. हा गुणधर्म वापरता येईल आपल्याला. आपल्याला माहित आहे की समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन पूरक असतात. पूरक असणे म्हणजे काय मित्रांनो, त्यांच्या दोन कोनाच्या मापांची बेरीज 180 असणे आवश्यक आहे. दोन कोन जे असतात लगतचे कोन, त्यांच्या कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, म्हणून त्याला आपण पूरक कोन असे म्हणतो. म्हणून हे उदाहरण आपण पुढील प्रमाणे समजून घेऊया. गुणोत्तराची समानपट x मानूया. म्हणून कोन x बरोबर 2x तर कोन b बरोबर 3x. वरील माहितीच्या आधारे आपण पुढील प्रमाणे समीकरण तयार करू शकतो मित्रांनो. 2x अधिक 3x बरोबर 180. 2x अधिक 3x बरोबर 180 अटीनुसार ही अट आपल्याला दिलेली आहे म्हणून. आणि 2x अधिक 3x म्हणजे 5x बरोबर 180. म्हणून x बरोबर 180 छेद 100. 180 छेद किती 100, म्हणून x बरोबर 36. अशा प्रकारे आपल्याला x बरोबर काय मिळालं
36 मिळालं मित्रांनो. म्हणून कोण ए बरोबर 2x, म्हणजेच आपण एक्सची किंमत टाकूया त्या ठिकाणी. 2 गुणिले 36 म्हणजेच 72. आणि कोण बी बरोबर 3x म्हणजेच 3 गुणिले x म्हणजेच 3 गुणिले 36 म्हणजेच 108 अशा प्रकारे आपण या समांतरभुज चौकोनाची दोन्ही कोणांची माप काढू शकतो. हे आपण केव्हा काढू शकलो? जेव्हा आपल्याला एक प्रॉपर्टी माहीत होती ना आपल्याला, समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोण पूरक असतात, हा जो गुणधर्म आहे हा आपल्याला गुणधर्म माहिती होता. आणि त्या माहितीच्या आधारे आपण काय केलं, हे शाब्दिक उदाहरण जे आहे ते लिहिलं त्या ठिकाणी. 2x अधिक 3x बरोबर 180 आणि त्या आधारे हे गणित सोडवलं. चला तर मग इंग्लिशमध्ये समजावून घेऊया आपण. सिंपल एक्झाम्पल. द रेशो ऑफ मेजरमेंट ऑफ ॲडजस्टंट अँगल ऑफ पॅरलेलोग्राम इज 2:3. देन फाइंड द measure of the angle. Here given is a ratio of measure of adjacent angle of parallelogram is 2:3. This is the given, and we have to find the measure of angle of parallelogram. Solution is, if the above example we know that the sum of the measure of adjacent angle of the parallelogram is 180 degree. We know that the sum of the measure of adjacent angle of a parallelogram is 180 degree. This property of parallelogram we know. Therefore common factors of ratio is x. Therefore measure angle A equal to 2x and measure angle B equal to 3x. Suppose measure angle A equal to 2x and measure angle B equal to 3x. Therefore 2x plus 3x equal to 180 degree by property of parallelogram. Hence 2x plus 3x equal to 5x, 5x equal to 180 degree, therefore x equal to 180 upon 5, therefore x equal to 36. Therefore measure angle A equal to 2x, 2 into 36 equal to 72, and 3x measure angle B equal to 3x equal to 3 into 36 equal to 108 degrees Celsius. Therefore hence the angle of parallelogram, adjacent angle of parallelogram, measure angle A and measure angle B, measure angle A equal to 72 and measure angle B equal to 108. Exercise. The ratio of measure of three angles of triangle are 1:2:3. Then find the measures of the angle of a triangle. Dear student, we know that the measures of angles of triangle, sum of the measures of the angles of a triangle is equal to 180 degree. Therefore we get the example equation is x plus 2x plus 3x equal to 180, and therefore sum of all these x, 1x, 2x and 3x equal to 6x. 6x equal to 180 and x equal to, therefore x equal to 180 upon 6, 180 upon 6, therefore x equal to 30. Therefore the angles of triangles equal to 30, 60 and 90. 30, 60 and 90. 1:2:3 is the ratio. Therefore first angle is 30, second 60 and last is 90 degree. Now second example, number 2. The ratio of length of adjacent side of rectangle is 5:2 and its perimeter is 52, not 52, is 56. Then find the length of rectangle.
here is 56. Instead of 52, here we note 56. Therefore, the ratio of the length of adjacent angle of rectangle is 5:2 and its perimeter is 56. Then the length of rectangle is, we note that the perimeter of rectangle equal to 2 into L plus B, means L equal to length and B is equal to width. Therefore, perimeter P equal to 2 into, in the bracket, L plus B. Here L is length of rectangle and B is the width of rectangle. Therefore, 2 equal to 2 into 5x plus 2x, in the bracket 5x plus 2x, bracket complete, and we get 2 into 7x equal to 14x, and here perimeter is 56. Therefore, x equal to 56 upon 14 is equal to 4. Therefore, x equal to 4. X equal to 4, and the length is 5 into x. Therefore, 5 into 4 equal to 20. Therefore, the length of rectangle equal to 20 and length of width of rectangle is equal to 2 into 4 equal to 8. अशा प्रकारे या ठिकाणी आपण लांबी आणि रुंदी काढली कोणाची, आयताची. लांबी मिळाली 20 आणि रुंदी मिळाली 8. लेंथ इज 20 cm and width is 8 cm, because x equal to 4. Here x equal to 4 in example number 2. Now, in third example, the perimeter of an isosceles triangle is 35 cm. The ratio of the length of congruent side to the base is equal to 2:3. Find the length of all sides of a triangle. Here given is perimeter of an isosceles triangle is 35 cm. आपल्याला समद्विभुज त्रिकोणाची परिमिती दिलेली आहे मित्रांनो 35 सेंटीमीटर. तर त्यावरून आपल्याला द रेशिओ ऑफ द लेंथ ऑफ कॉन्ग्रुएंट साइड टू बेस इज 2:3. रेशिओ सुद्धा दिलेला आहे 2:3. देन फाइंड द लेंथ ऑफ ऑल sides of triangle. Therefore, we get the equation for the given information is perimeter P equal to 35. Here P equal to 35. Therefore, P equal to 2x plus 2x, both sides are equal in isosceles triangle. 2x plus 2x plus ratio is 2:3. Therefore, third side is 3x equal to 35. We know that the perimeter
is equal to the sum of all sides 2x plus 2x plus 3x equal to 35. Therefore 7x equal to 35. 7x is equal to 35. Therefore x equal to dear student 5. x बरोबर 5 मिळाला आपल्याला. x बरोबर 5. तर त्याच्या साईड काय होतील मग? देन द लेंथ ऑफ ऑल साइड्स इक्वल साइड्स is equal to 10 because the triangle is isosceles triangle. Two sides are same, therefore the length of two sides is 10 cm and third side which is length is 15 cm. ज्या एकरूप बाजू आहेत त्यांची लांबी होईल 10 सेंटीमीटर आणि जी एकरूप नसणारी बाजू आहे तिची लांबी होईल 15 सेंटीमीटर. अशा प्रकारे, कारण आपण x ची किंमत आपल्याला मिळाली 5. कशी काढली आपण ती? सर्व बाजूंच्या बेरजेबरोबर परिमिती दाखवली आणि बेरीज काय कशी घेतली आपण? बेरीज द रेशिओ ऑफ द लेंथ ऑफ कॉन्ग्रुएंट साइड इज टू बी गिवन is 2:3. Therefore 2x plus 3x equal to 35. Then 7x equal to 35. Therefore x equal to 5 and the equal length equal to x into 2. Therefore 10x and non-equal length equal to 3x. Therefore 3x equal to 3 into 5, 15x. हाच स्वाध्याय आता मराठीमध्ये बघा. एका त्रिकोणाच्या कोणाच्या मापांचे गुणोत्तर एकाच 2 2 3 आहे. तर त्या त्रिकोणाच्या कोणांची मापे काढा. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की त्रिकोणाचे तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज असते 180. म्हणून या गुणधर्माचा उपयोग जर आपण केला तर या तिन्ही त्रिकोणाच्या मापांचं गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांचं समजा गुणोत्तर आपण x 2x आणि 3x असं मानलं तर काय होईल? ते या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज येईल x अधिक 2x, x अधिक 2x अधिक 3x, 3x बरोबर 180. हा जो गुणधर्म आहे हा आपण या ठिकाणी वापरला. तर या सर्व कोणाच्या मापांची बेरीज येईल 6x. किती येईल मित्रांनो? 6x आणि 6x बरोबर 180. 6x बरोबर 180 अंश म्हणून x बरोबर 30. 18 x बरोबर 30, 2x बरोबर 60 आणि 3x बरोबर 90. अशा प्रकारे या कोणांची मापे येतील आपल्याला 30, 60, 90. हे झालं पहिल्याचं उत्तर. दुसऱ्याचं उत्तर एका आयताच्या लगतच्या बाजूंचे गुणोत्तर 5:2 आहे तर त्याची परिमिती 56 आहे व त्याची परिमिती आहे 56. तर त्या आयताची लांबी व रुंदी काढा. तर आपल्याला आयताची लांबी व रुंदी काढण्यासाठी काय दिलेलं आहे? या ठिकाणी परिमिती पण दिलेली आहे आणि त्या आयताच्या बाजूंचे गुणोत्तर पण दिलेले आहे. तर या सर्वांचा वापर करून आपल्याला असं लिहिता येते परिमिती बरोबर प म्हणजे परिमिती बरोबर दुप्पट लांबी अधिक रुंदी. 5x मानूया आपण लांबी आणि रुंदी मानूया 2x म्हणजे 2x अधिक 5x अधिक 2x. सॉरी परिमिती बरोबर दुप्पट 5x अधिक 2x हे कंसामध्ये. तर काय येईल मग? 2 कंसाच्या बाहेर कंसामध्ये 7x बरोबर किती आलं? 14x. 14x पण हे दिलेलं आहे आपल्याला किती? 56. 14x बरोबर 56 आहे. समजू नाही आहेच दिलेलं आहे आपल्याला. तर x बरोबर किती येईल मग? x बरोबर 56/14. 56/14 हे येते x येते. म्हणून अशा प्रकारे आयताच्या लगतच्या बाजूंचे गुणोत्तर x गुणिले 5 म्हणजे 20 आणि x गुणिले 2 म्हणजे 4 गुणिले 5
म्हणजे 20 आणि 4 गुणिले 2 म्हणजे 8. 20 आणि 8 आलं. लांबी आली 20 आणि रुंदी आली 8. अशा प्रकारे. त्यानंतर तिसरं गणित आहे. एका समद्विभुज त्रिकोणाच्या एकरूप बाजूंच्या लांबीचे त्याच्या त्रिकोणाच्या पायाशी असलेले गुणोत्तर 2:3 आहे व परिमिती आहे 35. तर त्या त्रिकोणाच्या सर्व बाजूंची लांबी काढा. आपल्याला हा दिलेला त्रिकोण आहे समद्विभुज. म्हणून आपण या दोन बाजू याच्यासारख्या मानूया. आता त्या बाजू समजा 2 आहेत, 2x 2x, आणि तिसऱ्या बाजूचं गुणोत्तर दिलेलं आहे त्या पायाशी असलेलं गुणोत्तर आहे, ते आहे 2:3 आहे गुणोत्तर, म्हणजे ती बाजू 3x मानूया. म्हणजे अशा प्रकारे परिमिती बरोबर काय लिहू आपण? त्रिकोणाची परिमिती बरोबर लिहूया सर्व बाजूंची बेरीज. सर्व बाजूंची बेरीज म्हणजे एक बाजू जे इक्वल बाजू आहेत सारख्या त्या 2x 2x मानूया, आणि तिसरी पायाची बाजू आहे ती 3x आहे, कारण गुणोत्तर आपल्याला काय दिलेलं आहे? 2:3 दिलेलं आहे म्हणून. आणि परिमिती आहे किती? 35. म्हणून परिमितीच्या जागी आपण 35 ठेवूया मित्रांनो. 35 बरोबर किती? 2x 2x 3x 7x. म्हणून x बरोबर किती? x बरोबर किती येईल मित्रांनो? 35/7 म्हणजे 5 येईल. अशा प्रकारे पहिली बाजू आपल्याला काय मिळेल मग? 2 गुणिले 5 म्हणजे 10. त्याचप्रमाणे दुसरी बाजू 10 आणि तिसरी बाजू 15. अशा प्रकारे या समद्विभुज त्रिकोणाच्या बाजू आपण काढलेल्या आहेत मित्रांनो, 10 10 आणि 15. तर अशा प्रकारे आजचा हा सेतू अभ्यासक्रमाचा भाग या ठिकाणी संपलेला आहे. जे काही स्वाध्याय आपण आज बघलेले ते पूर्ण वहीमध्ये लिहून घ्या, आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मित्रांना सांगा, सबस्क्राईब केलेलं असेल तर जरूर करा. आणि काही अडचण येत असेल अभ्यास करताना तर ते सुद्धा कमेंटमध्ये लिहा किंवा प्रत्यक्ष माझ्या नंबरवरती शेअर करा. धन्यवाद.